याच गावातील एक उभरता वा समालोचक हर्ष पाटील यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये रंग भरला आणि आज या ठिकाणी आल्यानंतर खूप एन्जॉयमेंट इथे मात्र पाहायला लागलं. कारण प्रतिमेश पाटील आमच्या सोबतीला आहेत, आमचे अगदी प्रिय मित्र आणि त्यांच्या प्रेमाखातीर मी सुद्धा या ठिकाणी पोहोचलो एवढे लांब. जरूर मी किमान 30 ते 35 किलोमीटर इकडे पोहोचलोय, परंतु यवतमाळ वरून या ठिकाणी सुनील पवार पोहोचले थेट लाखिवली गावामध्ये आले आणि पूर्ण 3 दिवसाचा स्टे सुद्धा त्याचा येतेच आहे. हरकत नाहीये, लाखिवलीकरांचा हा प्रेम आहे. आणि पवार जिथे तिथे जातात तिथे त्यांचा स्टे पूर्णपणे असतो. आता मात्र इथून थेट ते मुरबाडला जाणार. मुरबाडला 6 दिवसाचा स्टे असेल तर आपण या ठिकाणी सामनाकडे लक्ष वेधूया. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी मार्गस्थ झाला भावेश चौधरी. स्टेप मध्ये चुकला. सलामी जोडी पाहिलं तर या ठिकाणी आवाज बिनार संघाचे प्रणव भुईर आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर सुनील भुईर ही जोडी आपण पाहतो. एका बाजूला पाहिलं तर यंग टॅलेंट आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनुभव आहे आणि या अनुषंगाने मात्र या ठिकाणी जोडी सध्या आपण आवाज बिनारची पाहतोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. कासार वडोली संघ आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. 4 षटकाचा सामना आहे, परंतु पहिली 3 जी षटकं आहेत ती तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. भावेश चौधरी ओव्हर द विकेट मात्र या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न व शॉर्ट स्क्वेअरकडे फिल्डर आणि त्या ठिकाणी मात्र कॉम्बिनेशन परफेक्टली जुळालं नाहीये, कॉलिंग झाली नाहीये आणि फलंदाज डायमंड डकचा शिकार झालाय. एकही चेंडूचा सामना केला नाहीये आणि सुनील भुईर आता मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाधून माघारी परततोय. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. सत्ता गेली, गेम खलास. आणि या ठिकाणी पाहू शकाल महत्वाच्या मॅच मध्ये सुनील भुईर आपल्या संघाला एकही धावेचं तो योगदान देऊ शकला नाहीये. याचं कारण थोडीशी घाई केली. कारण आपण जर पाहिलं तर प्रणव कडून सुद्धा मात्र कुठलाही त्या ठिकाणी इशारा मिळाला नव्हता, परंतु सुनील वेगाने मात्र त्या ठिकाणी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे गेला आणि शॉर्ट स्क्वेअरकडे मात्र चांगलं क्षेत्रक्षम पाहिलं आणि त्यांनी सुद्धा योग्य दिशेने फेकी गेली आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी पहिली सफलता भावेश चौधरीने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती येतो मिस्टर किरण भुईर, जो आपण जर पाहिलं तर इकडे अनुभवी खेळाडू आहे आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट लाखिवली माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि तसं जर पाहिलं तर आमची प्रथमेश पाटील गावदेवी मातेचं मात्र सातत्याने दर्शन घेत असतात, परंतु गोलंदाजाला दर्शन दिलाय फलंदाज प्रणय भुईरना. षटकाराणा काय प्रणव आय थिंक भुईर या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र प्रणवच्या बॅटमधून धाबा निघाल्या होत्या. 11 धाबांचं त्याचं योगदान पाहिलं आपण. 29 धाबांचा पाठलाग करत असताना खारबाव संघाच्या विरोधात. आणि या ठिकाणी सुद्धा मात्र पाहिलं तर कनेक्शन तो प्रॉपर करतोय, टायमिंग प्रॉपर पाहतोय आणि खास वैशिष्ट्य आपण प्रणवचा खेळ पाहिला तर चेंडूच्या मरीटीवरती तो बॅटिंग करतोय. स्टँड अँड डिलिव्हर BC4च्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रणव भुईर चांगली कामगिरी करतोय मॅगी संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आणि तो आता मात्र जसा तो पुढे खेळत राहणार तो अनुभव त्याच्याकडे मात्र येत राहणार. भावेश पुन्हा एकदा हो थोडासा पाठीमागे एक्झॅक्टली रूम बनवण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा आपण पाहिली, परंतु त्या ठिकाणी प्ले डाऊन झालाय फलंदाज. हो यस, दुसरा धक्का लागला टीम आवाज बिनार संघाला. स्वतःवरती पहा किती निराश आहे. कारण हे मुलीच मात्र पणवला मात्र अपेक्षित नव्हतं की मी या अशा पद्धतीने मात्र ते बाद होणार. प्रथमतः चेंडू बॅटला स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर पाहिलं तर चेंडू जाऊन स्टँडवरती धडकला. पहा एक या ठिकाणी सूचना आहे. कारण आपण जर पाहिलं तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक बेरोजगार आहेत आणि जर कोणाला जर रोजगार हवा असेल तर दीपराज फाउंडेशन यांच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार मिळू शकतोय. कारण आपण जर पाहिलं तर सन्माननीय येवई गावचे विनायकजी वखारे आणि लाखिवली गावचे राजेंद्र पाटील सर
यांच्याशी तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला, मग महिला वर्ग असेल किंवा आपली तरुण मंडळी असेल किंवा ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील, जर तुम्हाला रोजगार हवा असेल तर आपण या दोन व्यक्तिमत्वांशी संपर्क साधू शकता आणि गॅरंटीमध्ये सांगतो की तुम्हाला रोजगार 100% मिळू शकेल. आणि दीपराज फाउंडेशनचा आपण जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून पालिवली शाळेतील 40 विद्यार्थी त्यांनी दत्तक घेतलेले आहेत. क्या बात आहे. अजून काय हवं आहे. सल्यूट आहे राजेंद्र पाटील सर तुमच्या कार्याला. मग हा कार्य आपण जर पाहिलं तर मित्रांनो, छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या, ते कार्य प्रामाणिकपणे असणं गरजेचं आहे. आणि दीपराज फाउंडेशनचं सुद्धा आम्ही कौतुक व्यक्त करतो या ठिकाणी की तुम्ही चांगलं या ठिकाणी आज प्लॅटफॉर्म मात्र या ठिकाणी निर्माण करत आहात. सॉपटे ड्राईव्ह केलाय, लो फुलटॉस चेंडू होता, पाऊस केला, पुन्हा चेंडू झाला शॉर्ट स्क्वेअरला केडे, डीप मध्ये फिल्डर आहेत, सिंगल धावतो ते मात्र पूर्ण केली गेली. आणि पहा त्याच्यामध्ये सुद्धा मात्र एक आपण जर वर्णन केला तर या चेंडू नंतर आपण जरूर ते उल्लेख करू. भावेश चौधरी पुन्हा एकदा हो सेंट जोपेस चेंडूमध्ये पाहिलं तर पूर्णपणे वेग कमी केला आणि सॉफ्टपणे केल्याचा प्रयत्न फलंदाजाने तिथे मात्र केला गेला. अखेर पहिल्या षटकाचा केली या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर भावेशने ताबा खर्च केला 7 आणि विकेट्स प्राप्त केला 1. आणि पहा दीपराज फाउंडेशनच्या माध्यमातून जे विद्यार्थी किंवा जो रोजगार आहे त्या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला एक रोजगार मिळू शकेल. कारण त्यांना सोडण्याचं काम, त्यांना आणण्याचं काम तुम्ही या ट्रॅव्हलच्या माध्यमातून करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक चांगला त्या ठिकाणी तुमच्यासाठी कुठली गाडी तुम्ही तिथे वापर करू शकता. मग इको असेल, ओमनी असेल किंवा एखादी ऑटो रिक्षा असेल, टेम्पो असेल, याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करून त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं तुम्ही घर खर्च मात्र त्या ठिकाणी आपण प्राप्त करू शकता. जर यासाठी तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर तुम्ही जरूर राजेंद्र पाटील सर आणि त्यांचे सहकारी विनायकजी वखारे जे दीपराज फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करतो, लेफ्ट आर्म विकेट आरिफ खान आणि त्याचं स्वागत केलंय भव्य फटक्यानं, चेंडूला फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर 7 धावांसाठी येतोय षटकार. जो येतोय तो मारण्याचा प्रयत्न करतोय षटकार. कारण प्रणव बाद झाला, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु जास्त वेळ तो खेळपट्टीवरती टिकू शकला नाहीये. 7 धावांचं योगदान देऊन तो माघारी परतला. सुनील भोईर शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर किरण भोईरच्या सोबतीला आता कपिल घाटाला आलेले आहेत आणि त्याने जरूर आपण जर पाहिलं तर चेंडू अगदी घाटाच्या दिशेनं मात्र डिपॉझिट केला. कारण या विभागामध्ये मोठमोठे आपल्याला डोंगर पाहायला मिळत आहेत, निसर्गरम्य वातावरण. हुक करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, सफल झाले होते फलंदाज कपिल आणि त्या अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. आज कासारवडोलीचा सुद्धा विचार केला तर भरपूर अंतर कापून हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. मग मालोडी संघ सुद्धा असेल, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर भिनार संघ. आज या 3 संघांमधून एक संघ क्वालिफायर होणार आहे टॉप 3 साठी. चांगला चांगला कमबॅक पहिल्या चेंडूवरती जरूर आरिफच्या विरोधात षटकार पाहिला पडतो. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू मात्र पाहायला मिळाले. हे एक वैशिष्ट्य आहे आरिफचं आणि चांगल्या गोलंदाजाची निशाणी तो दाखवतोय. बडे मॅच के खिलाडी आरिफ खान. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातून आय थिंक ठाणे विभागातून मात्र संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. परंतु मला सुद्धा एक आश्चर्य झालं की कासारवडली संघाचा टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे राजेंद्र पाटील सर, परंतु आतापर्यंत या चालू सीझनमध्ये एकही स्पर्धा त्यांनी जिंकलेली नाहीये. की ही स्पर्धा त्याच्यासाठी लक फॅक्टर असू शकेल का? हो, इन कटर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन थोडीशी दूर ठेवली आणि त्या अनुषंगाने पंचाच्या नजरेतून मात्र गोलंदाज आरिफ खान वाचू शकला नाहीये. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिले तर 7 आल्या होत्या, परंतु आतापर्यंत आरिफ खान 3 लिगल चेंडू हाताळले, त्याच्यामध्ये त्याने 7 खर्च केल्या. सुरुवातीला आपण हाय स्कोरिंग सामने पाहिले, परंतु आता मात्र कुठेतरी लो स्कोरिंग सामने पाहायला मिळतात. कारण मागचाच सामना तुम्ही पाहणा 28 धावा फक्त अर्णव स्पोर्ट खारबाव संघाने जोडल्या होत्या. हो, चांगला चेंडू पटल्यानंतर बाहेरच्या दिशेने चाललाय, वेग चांगला प्राप्त करतो आणि आता आरिफ खान चांगला रिदम वरती कामगिरी करतोय.
जरूर त्याच्या विरोधात एक फटका चांगला पाहायला मिळाला कल्पेश घाटालच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर सलगचे 3 डॉट चेंडू खेळतोय. चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज जबरदस्त कामगिरी आणि रिदम सुद्धा चांगला आपण पाहतोय. बॉलिंग ऍक्शन चांगली आहे. इथं कुठं चेंडू होता, इथे चूक केली आणि त्या चुकीला माफी मिळणार नाहीये. घाटालच्या बॅटमधून निघालाय हा दुसरा षटकार आरिफ खानच्या विरोधात. चला चेंडू द्यायचा आपण लगेचच, कारण कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर नवीन चेंडूवरती जो पुढील जो खेळ आहे तो तुम्हाला मात्र सुरू ठेवायचा आहे, कारण स्पर्धेचा मुख्य नियम आहे. आणि या षटकाराच्या अनुषंगाने आपण जर पाहिली तर धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 20 धावा धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जो जिंकणार तो संघ मालवडी संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर या ठिकाणी 10 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. कासार वडोली संघ लक्ष असू द्या, टायमर तुमचा ऑन आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर यश 11 पालवली संघाला कासार वडोली संघाने पराभूत केलं होतं. 56 धावांचा पाठलाग करत असताना परंतु या ठिकाणी कपिल घाटाल इज ऑन फायर. फेसबुक कमेंट मध्ये आपण जर पाहिलं तर केडीके कडक शॉट. आज पवार आहेत म्हणजे त्यांची आज पॉवर थोडीशी कमी पाहायला मिळाली, कारण त्यांना वेळ कमी मिळाला. चला उद्या आपण मित्रांनो या ठिकाणी 2 वाजता शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. जो पहिला सामना आहे जे दोन्ही संघ खेळणार आहेत त्यांना विनंती असेल की 1:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि पवार यांना विनंती असेल की आपण 1:30 वाजता इथे पोहोचायचं आहे. पहिला सामना असेल गावदेवी धाणे विपक्ष भादवड ब संघ तुम्हाला उद्या पहिल्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. दुसरा सामना असेल जय बजरंग गाणे विपक्ष नाना स्पोर्ट टेमगर. तिसरा सामना असेल स्वराज 11 वेले विपक्ष गोटेगर ब. चौथा सामना असेल न्यू एकविरा हायवे दिवे विपक्ष मोनक इंटरप्राइजेस दिवे. पाचवा सामना असेल प्रिन्स मूवीज जय हनुमान टेंबवली विपक्ष साई स्पोर्ट खारबाव. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल कांबे स्पोर्ट कांबे विपक्ष जॉली स्पोर्ट कामतघर. हे एकूण 12 संघ उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. आणि एक महत्त्वाची सूचना या प्रत्येक टीमच्या संघटकाला विनंती करतोय की या स्पर्धेमध्ये कुठल्याही असोसिएशनचं संलग्न नाहीये. एक गाव आणि एका गावातील सर्व खेळाडू असणं गरजेचे आहेत. मग तुम्ही कोणाही खेळवा, परंतु तो खेळाडू आपल्या गावातील असणं गरजेचं आहे. कारण हो हो भूलभुलैया मोये मोये टार्गेटची आवश्यकता होती, परंतु त्या ठिकाणी अष्टांवर निशाणा मात्र फरफटली साधू शकला नाहीये. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. लेगबॅच्या स्वरूपात अवांतर धावा तिथे पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 संघांना बाद केलंय, कारण त्या संघामध्ये बाहेरचा खेळाडू आढळला. मग तुम्ही या सामना जिंकला तरी सुद्धा तुम्हाला या स्पर्धेतून बाद केलं जाणार आहे. आणि मग तो अंतिम सामना का असू द्या, म्हणजे आपण म्हणू शकतो की सौद अरबीमध्ये सुद्धा एवढे कडक नियम नाहीत तेवढे लाकुलीच्या स्पर्धेमध्ये नियम कडक पाहायला मिळत आहेत. कारण या स्पर्धेचे जे आयोजक आहेत राजेंद्र पाटील सर, त्याचप्रमाणे प्रथमेश पाटील त्यांचे सर्व सहकारी. हो पुन्हा मात्र इनकटर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चालला बॅकवर्ड पॉइंटला. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. अरे चेंडू चालला बाउंड्री यांच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि चौकाच्या साह्यानं आवाज स्फोट बिनार संघटित धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 32 वरती जाऊन पोहोचली गेली. सुरुवात संत होती, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आरिफ खानच्या विरोधात 3 षटकार पाहिले आपण. 19 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि तर तिसऱ्या षटकामध्ये गोपालच्या विरोधात सुद्धा मात्र वेगानं धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 6 धावा आतापर्यंत फलंदाजाने जोडल्या, त्यामध्ये 2 लेगबॅकच्या स्वरूपात होत्या आणि एक चौकार आपण पाहिला. अंडर फ्लॅट लाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉयमेंट करतोय. परंतु या ठिकाणी या प्रकाश झोतामध्ये ही क्रीडानगरी पूर्णपणे नाहून गेलेली आहे. आणि खास करून मी कौतुक करेन लाईट्समॅनचं जे ऑपरेटर खांडपेगावचे रुपेश पाटील आहेत, त्यांचे सहकार्य आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी चेंडूला गोल केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. अनेक मोठ्या मोठ्या आपण स्पर्धा पाहत असतो, त्या स्पर्धेचं स्वरूप डे नाईटच्या स्वरूपात असतं, परंतु या विभागामध्ये
पहिल्यांदा डे नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा इथे मात्र घडवली गेली आणि एक सफल स्पर्धा, एक सक्सेसफुल स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये मी जरूर राजेंद्र पाटील सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन, कारण त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्या साकार होत असताना, कारण स्वप्न पहा, झोपेमध्ये पाहू नका, डोळ्या उघड्याने पहा, तो एक दिवस तुमचा जरूर साकार होणार. परंतु या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका, चेंडू चालला स्ट्राइक कव्हरला, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये, जबरदस्त बॅटिंग, चेंडू मात्र जात असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी तो चौकार. आणि या चौकाराच्या साईडने आता मात्र आवाज, भिनार संघाचा आवाज वाढला गेला, कारण धाव फलक्यावरती 42 आकडा आपण पाहतो. ज्या किरण भोईरनं, आय थिंक मला असं वाटलं की विकेट तो बलिदान देतो की काय, त्या किरणच्या बॅटमध्ये आता धावा पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आले, 1 षटकार आला. कधी कधी या चुका संघाला भागात पडत असतात, परंतु या ठिकाणी किरणचा आता खिलपट्टीवरती टिकून राहणं भिनार संघासाठी चांगले ठरत असताना पुन्हा मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये आणि पाहू शकाल या ठिकाणी बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाने मात्र 1 धाव तिथे मात्र खर्च केली गेली. दोन्ही एंडचा आपण विचार केला तर दोन्ही एंड आता धावा येत आहेत. आवाज भिनारचा आपण विचार केला तर, आणि या सिंगलच्या वतीनं 43 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्या. परंतु कासरवडीचा सुद्धा आपण विचार केला तर दोन्ही सामने आतापर्यंत त्यांनी चेसिंग करत असताना जिंकलेले आहेत आणि हाय स्कोरिंग सामने त्यांनी जिंकलेले आहेत, ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांची स्ट्रॉंग झोन काय आहे, तर त्यांची बॅटिंग हे त्यांचं खास शस्त्र आहे. परंतु या ठिकाणी आता मात्र चूक होणार नाही. विकेट किपर वेगानं चेंडूवरती पोहोचला आणि त्या ठिकाणी पाहू शकाल अंडरम फेकी झाली आणि या फलंदाज किरण भोईर धावचीतच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. आवाज भिनार संघाला लागणारा हा तिसरा धक्का आपण पाहतोय. बाद होण्यापूर्वी किरणच्या बॅटमधून आपण एकूण 14 धावा पाहिल्या, त्याच्यामध्ये 2 चौकार आले, 1 षटकार पाहिला आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मिस्टर प्रणय. चला, ओव्हर रेट खूप छान आहे, कारण आपण जर विचार केला तर 16 मिनिटाच्या आतमध्ये पहिली 3 षटके मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेली आहेत. आपण एखाद दुसरा मिनिट मात्र या ठिकाणी ऍडजस्टमेंट करू शकतोय, कारण चेंडू बाहेर जातोय, विकेटचं पतन होत आहेत, त्यामुळे थोडा वेळ खर्च होत असतो. परंतु या ठिकाणी 4थ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अक्षय पाटील. पहिल्या षटकामध्ये 7 धावा जोडल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये गोपालना 14 खर्च केल्या आणि 3 षटकामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 43 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. प्रणय ऑन स्ट्राईक वरती आहे, फुल टॉस, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचा पाहिलं तर अनुमान चुकला गेला होता. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र सीमारेषा ओलांडलेल, परंतु मात्र चेंडूवरती जेम केली आणि जेम करत असताना मात्र त्या ठिकाणी चौकाराचं रूपांतर आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव मात्र त्याची फलंदाजाने वेगाने पूर्ण केली, पण तो फटका खूपच छान खेळला होता, परंतु मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. या सर्व जे आपण पाहतोय बाउंड्री जे रायडर्स आहेत आपल्या संघाची सुरक्षा करत असताना, कारण आपण एक सीमा पाहतोय, त्या सीमेवरती सैनिक आपल्या देशाची ज्याप्रमाणे सुरक्षा करतायत आणि हे खेळाडू आपल्या संघाची सुरक्षा करत असताना मिस्टामिक स्टोर कॉटन बॉलची शक्यता होती, परंतु गोलंदाजाचा मात्र तिथे अनुमान चुकला. परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर कपिल घाटाल. परंतु घाटालनं आपलं काम चोखपणे मात्र त्या ठिकाणी बजावलेलं आहे. त्याच्या बॅटमधून आपण 3 षटकार पाहिले, परंतु डॉट पर्सेंटेज खूप जास्त आहे, कारण आतापर्यंत आपण जर विचार केला त्याच्या इनिंगचा तर जरूर त्याच्या बॅटमधून 20 धावा निघाल्या, परंतु त्यासाठी एकूण आपण जर त्याचा चेंडू जर पाहिलं तर 10 चेंडूचा त्याने मात्र त्या ठिकाणी सामना केला. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 5 डॉट चेंडू पाहिले, 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या, 3 षटकार आणि 2 सिंगल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 6व्या क्रमांकावरती रोहित आलाय. आज रोहिटमॅन फेल ठरला आणि मुंबई इंडियन्स संघाने सुद्धा मात्र तो सामना गमावला. पहिली मॅच देवाला दिली होती, आता ही मॅच कोणाला दिली असेल काय माहिती.
ओ परफेक्टली यॉर्कर. या चेंडूचा मात्र अजूनही कुठल्या फलंदाजाला मात्र उत्तर शोधला आला नाहीये. आणि त्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी मिस्टर प्रणय सुद्धा मात्र या चेंडूचा उत्तर देऊ शकला नाहीये. परफेक्टली यॉर्कर आणि एस्टांच्या रोखाना चेंडू होता. आणि अखेर शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी एस्टा उद्ध्वस्त केल्या, त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. आणि अखेर फलंदाज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जास्त वेळ खेळपट्टीवरती टिकू शकला नाही. सुरुवात आपण जर पाहिली तर चांगल्या प्रमाणात किरण भोईरनं कपिल घाटाळनं आपल्या संघाला दिली, परंतु त्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती तग धरून राहिला नाहीये, स्थिरता पाहायला मिळाली नाहीये. आणि कुठल्याही बॅटरमध्ये पार्टनरशिप मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये. आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत अक्षय पाटीलचं कमालीची कामगिरी सध्या आपण पाहत आहोत. 3 लिगल चेंडू त्यांनी हाताळलीत. आतापर्यंत 2 धावा त्यांनी खर्च केला, 1 रनआउटच्या स्वरूपात विकेट्स प्राप्त केली, 1 विकेट त्याच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळाली. आणि फलंदाज आता मात्र नवीन जतीन राणेला आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना. संघटित धावसंख्या पाहिली तर 45 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडा रसिक तुम्ही पाहू शकाल भरपूर संख्येने अजूनही मात्र मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल या ठिकाणी लो फुलटा चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ सरळ मिडॉनवरती चेंडू उचलला जाईल, दुहेरीचा प्रयत्न. हो माय गॉड, चित्ताची सप्लाय, हरणाचा वेग पाहायला मिळाला. आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण खेळल्या गेल्या. कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे, सिंगल डबलवरती सुद्धा जोर टाकणं फार गरजेचं आहे. आणि आपण अंडर फ्लड लाईट खेळतोय, 4 षटक्यामध्ये किमान 50च्या पुढे आकडा मात्र या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. आणि त्या दिशेने आता मात्र या ठिकाणी आबास बिनार संघ वाटचाल करत असताना हो पुन्हा यॉर्कर. असं वाटतं की यॉर्करचा मात्र त्या ठिकाणी भंडारा आहे अक्षय पाटीलच्या अकाउंटमध्ये. आणि तो एक एक चेंडू आता मात्र आपल्या भात्यातून बाहेर काढतोय. दुसरा यॉर्करवरती मात्र त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि फलंदाज बाज होऊन माघारी पडतोय मिस्टर जतीन राणे. फक्त 2 धावांचं तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आज प्रत्येक जण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या तरी हजेरी लावण्याचं कार्य करतायत. 45 वरती लागणारा हा 47 वरती लागणारा हा 6वा धक्का आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय मिस्टर जयेश वखारे. आणि या पहिल्या इनिंगचा आपण जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लेफ्टी बॅटर जयेश वखारे स्ट्रायकिंग एंडला, आणि त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंग मध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. ऑन साइडला तब्बल 4 फिल्डर डीप मध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑन आहे, वाडिश मिड विकेट, स्क्वेअर लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळू शकेल. आणि फटका केला लॉंग ऑन वरती, फिल्डर तैनात. ओहो, आपल्या स्टाईलनं भावेश चौधरीनं मात्र त्या ठिकाणी झेल संपन्न केला. आणि अखेर आपण अक्षय पाटीलचा जर स्पेल पाहिला तर 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या. आणि स्लॉग ओव्हरमध्ये फक्त त्याने 4 धावा खर्च केला. इकॉनॉमिकल षटक, काय जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि या षटकाने पाहिले तर पूर्णपणे MCC खासदार वडोली संघाला मात्र कमबॅक करून अक्षय पाटीलने दिलेला आहे. असं वाटलं होतं की मात्र 10 पेक्षा अधिक धावा या षटकामध्ये आवाज भिनार संघाने वतून जोडल्या जातील, परंतु तसं काही घडलं नाही. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्येपर्यंत आवाज भिनार बाजी मारली. आणि आपण हा लक्ष जर पाहिलं तर जास्त मोठं सुद्धा नाही, जास्त छोटं सुद्धा नाहीये, परंतु लढण्यासाठी पुरेसं आहे. कारण लक्ष आहे 48 धावांचं. 12च्या धावगतीने मात्र या ठिकाणी धाव गतीने इथे मात्र धावा जोडल्या जातील का कासारवडोलीच्या माध्यमातून, की मालवडी संघाच्या विरोधात आवाज भिनार आपल्याला इथे मात्र खेळताना पाहायला मिळू शकेल, की कासारवडोली या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. या सर्व आता मात्र प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये आता मात्र पॉवरफुल समालोचक आमचे मित्र, आमचे सहकारी समालोचक सुनील पवार सर सज्ज होत आहेत. सो वेलकम सुनील पवार सर, तुमचं कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे.
पहा उद्या खेळणारे जे संघ आहेत उद्याचा लॉर्ड्स ऑन स्क्रीनवरती आहे तुम्ही पाहू शकाल प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला जातोय परंतु उद्याच्या लॉर्ड्समध्ये थोडासा फेरबदल असेल कदाचित. परंतु जे संघ उद्या खेळणार आहेत ज्यांना ती वेळ दिलेली आहे त्या सर्व संघांना मी विनंती करतो की आपण वेळेच्या आधी अर्धा तास या ठिकाणी पोहोचायचं आहे. 48 धावांचा मात्र या ठिकाणी लक्ष समोर उभारला टीम आवाज बिनार संघाने एमसीसी कासार वडोली संघाच्या विरोधात आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर मिस्टर मोहित ज्या मोहितनं अर्धशतकी इनिंग या स्पर्धेमध्ये साकारले 61 धावांची नाबाद केली. श्रीराम कृपा जुनादुर्गी संघाच्या विरोधात खेळली होती आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला आरिफ खान एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. आरिफचा आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर जरूर चांगला करण्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु त्याच्या विरोधात धावा या मॅचमध्ये जास्त निघाल्या परंतु आज बॅटिंगमध्ये त्याचा वसपा तो काढण्याचा प्रयत्न करेल का. गोलंदाज पाहिलं तर या ठिकाणी जतीन राणे पहिल्या पॉवर प्लेला मात्र जरूर सुरुवात करेल. डीप मिड विकेट आहे लॉंग ऑन आहे ऑन साईडला कारण पहिल्या षटक पॉवर प्लेच आपण पाहतोय आणि राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू अगदी 20 स्टेप मध्ये सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर अगदी आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा षटकार. काय बॅटचा फ्लो आहे सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून आणि क्रिकेटचा आपण जर खेळ पाहिला तर सर्वात सुरक्षित जागा कोणती असेल तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे आणि त्याच दिशेने फटक्या पाहिला आपण सरळ आमच्या मान्यवर कक्षामध्ये हा चेंडू येऊन लँडिंग झाला आणि षटकारानं मोहितनं अकाउंट ओपन केलाय. ओ बॅटची काढा आहे शॉर्ट हँडमॅनला फिल्डर आहे चांगलं क्षेत्ररक्षण जणू काही जी बॅटिंग आपण जुन नांदुर्गी संघाच्या विरोधात पाहिली आपण असं वाटतं की तिथूनच सुरुवात केली की काय फलंदाज मोहितनं आज प्रेक्षकांना सुद्धा मात्र त्यांनी पूर्णपणे मन मोहित केलं आपल्या बॅटिंगच्या आधारे. 7 धावा फलक्यावरती लागल्या गेला असं वाटतं की सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे नाकारता येऊ शकणार नाहीये. ओ कडक शॉट आरिफ खान नामी काफी परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती धाव एक्झॅक्टली पूर्ण केली नाहीये म्हणजे स्ट्रायकिंग एंडला पुन्हा मोहित आहे आणि त्याच्या बॅटमधून दुसरा षटकार निघालाय. क्या बात आहे पहिला सिक्सर अगदी 20 स्टेप मध्ये केला आणि हा षटकार पाहिला तर अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने म्हणजे मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने स्ट्रोक खेळण्याची ताकद मोहितकडे आहे. आज शकील कोडी सर फक्त चेंडूची मागणी करतायत नाही मिळणार चेंडू मिळणार भरपूर आपल्याकडे आहेत. चला 12 धावा फलकावरती आणि मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. जरूर मी जे आमचे चेंडू बॉय जे आहेत जे छोटे चिमुडे आहेत त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन की जेव्हा जेव्हा चेंडू मैदानाच्या पलीकडे गेला तेव्हा तेव्हा त्यांनी सर्वांनी चेंडू मात्र लवकरात लवकर परत केले. हो ऑन साईडला पुन्हा हुक केलाय आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून या ओव्हरमध्ये येणारा राणेच्या विरोधात तिसरा सिक्सर. आणि तद्नंतर आपण जर विचार केला तर प्रेक्षकांना सुद्धा मी कौतुक व्यक्त करेन कारण प्रेक्षकांनी सुद्धा मात्र या ठिकाणी चांगली साथ दिली कारण त्यांच्या वतीने सुद्धा मात्र वारंवार चेंडू परत आणले गेले कारण हे क्रिकेटचे सर्व दर्दे आहेत. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये जर प्रेक्षक नसतील तर त्या स्पर्धेला अर्थ उरत नसतो परंतु या विभागामध्ये प्रथम तास देण्याची स्पर्धा पाहायला मिळाली आणि सर्वांनी स्पर्धा डोक्यावरती एक्झॅक्टली उचलून धरलेली आहे उंच शिखरावरती नेऊन ठेवलेले आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत.
आता मात्र कव्हरच्या दिशेने पाहू शकाल डीप लॉंग ऑफला कुठला फिल्डर नाहीये. मिड ऑफ च्या डोक्यावर चेंडू चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. त्याचप्रमाणे आजच्या दिवस रात्री आपण जर खेळ पाहिला तर अनेक आईवाजेल प्रेक्षकांनी पकडले गेले आणि त्या सर्वांना आईवाजेलसाठी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पारितोषिक दिलं गेलं. परंतु या ठिकाणी पहा सरळ बॅटने लॉफ्ट थेट ऑफ ड्राईव्ह जसा चेंडू येतोय त्या चेंडूच्या मिरिटवरती बॅटिंग मोहितच्या बॅटमधून आपण पाहतोय. या स्पर्धेचा विचार केला तर एक मात्र असा फलंदाज आहे की त्याने 100 ओलांडली आणि त्याच्यामध्ये अजून धावा ऍड होतील. पंचांचा इशारा येतोय षटकार. असं वाटते की या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांसाठी आपण जर पाहिले तर चौकार षटकाराचा व्यापारी बनलाय फलंदाज मोहित. कारण मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय आणि जरूर जतीन राणे आता मात्र बिग बाजारमध्ये शॉपिंग सेंटरमध्ये पाहायला मिळाला. कारण त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर तब्बल 28 धाबा त्याने खर्च केल्या. त्याच्यामध्ये पाहिलं तर 4 षटकार 1 चौकाराचा समाविष्ट. लक्ष होतं 48 धाबांचं परंतु पहिल्याच षटकामध्ये 28 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 20 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता टीम MCC कासार वडवली संघाला. आपण मोहितचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी धाबा जोडल्या होत्या 39. दुसऱ्या सामन्याचा आपण विचार केला तर नाबाद 61 धाबा त्याने जोडल्या आणि आतापर्यंत या तिसऱ्या सामन्यामध्ये 28 जोडल्या म्हणजे एकूण 128 धाबा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली. 18 चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये आता 20 धाबा इथून आवाज बिनार संघाला मात्र या ठिकाणी वाचवायचे आहेत. आणि जर तुम्हाला या धाबा वाचवायचे असतील तर तुम्हाला इथे विकेटच्या शोधात जावं लागेल. फलंदाजांना चुटकीचे फटके खेळण्यासाठी भाग पाडावा लागेल. त्यांना मात्र तुम्हाला निमंत्रण द्यावं लागेल. त्यावेळी तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. त्यासाठी एका चांगल्या षटकाची आवश्यकता आहे की तो षटक इथे मात्र दुसरं असू शकेल का. गोलंदाज पाहिले तर या ठिकाणी प्रणव भोईरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात लेफ्टी बॅटर मिस्टर आरिफ खान आहे. पहिल्या पूर्ण षटकाचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सामना केला मोहितनं आणि आता दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आरिफ खान इज ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. कच्च्या रणनीतील सेकंड लास्ट मॅच वेग चांगला प्राप्त केलाय परंतु या ठिकाणी लाईन चांगली असेल का पाहावी लागेल की चेंडूचा मात्र त्या ठिकाणी स्पर्श झालाय का नाहीये. दोन्ही समांतर आणि अवांतरच्या माध्यमातून या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळाली. या धाबांवरती पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी रोख लावावी लागेल कारण अगोदरच आपण या ठिकाणी कर्जबाजारी आहोत आणि त्याच्यामध्ये जरी उसने शेजारी आपण सातत्याने जर दिले तर मात्र त्या ठिकाणी कासार वडोली संघ तुमच्यावरती हवी होऊ शकेल. उलटाच होता आम्ही स्टॅमिंग स्ट्रोक आहे. बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली परंतु शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. सिंगल धाव आणि इथून जर आपण परिस्थिती जर वडोली संघाची जर पाहिली तर सिंगल डबल जरी धाबा इथे जर जोडल्या गेल्या तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत तो संघ पोहोचू शकतोय. परंतु या ठिकाणी अजून आपण जर बॉडी लँग्वेज जर पाहिली आपण या ठिकाणी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. कारण सुनील भोईरला माहिती आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत कुठलाही संघ विजेता होऊ शकत नाहीये. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर अजूनही मात्र त्या ठिकाणी ते फाईट बॅक करतायत आणि फाईट बॅक तुम्हाला करावीच लागेल. तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ती तुम्हाला निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्ह ठेवणं फार गरजेचं आहे. परंतु जर असे चेंडू टाकले गेले तर मात्र तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असून सुद्धा मात्र तुम्हाला ही स्पर्धा कदाचित सोडावी लागू शकेल. खराब लेंथ होती डाबा स्टिकवरती फुल टॉस आणि ही लेंथ तर मी तर म्हणतो की मोहितला झोपेतून जरी उठून आणलं तरी मात्र त्या फटक्या चेंडूवरती तो फटका एक्झिक्यूट करू शकतोय. खराब चेंडू त्याच्यावरती आलाय षटकार आणि या षटकाराच्या अनुषंगाने एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली गेली 36 या आकड्यावरती आणि आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर विजयासाठी 12 धाब्यांची गरज. 36 धाबांची पार्टनरशिप सुद्धा आपण पाहिली. अजून एक फटका अभेद केलाय परंतु हा फटका मिस टायमिंग आहे का. मिड विकेटला किरण भोईर चूक करत नाहीये. ज्या विकेटची आवश्यकता होती तो अखेर विकेट्स प्रणव भोईरनं आपल्या संघाला प्राप्त करून दिला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय मिस्टर मोहित. आणि मोहित या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा पास झालाय.
पहिल्या इनिंग मध्ये नाबाद 39 धाबा जोडल्या, दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद 61, तिसऱ्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 34 धाब्यांवरती तो बाद झाला आणि पाहू शकाल टाळ्यांच्या गजराने त्याचा खेळाडू कक्षामध्ये या ठिकाणी स्वागत केला जातोय. दरम्यान या ठिकाणी हॉटेल रेस्टारचे मालक सन्माननीय धनेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मिस्टर भावेश चौधरी तिसऱ्या क्रमांकावरती आला या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी फलंदाजी करण्यासाठी प्रणव भोईरच्या अगेन्स्ट. आणि आपण जर मोहितचा विचार केला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 134 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. हे सध्या दृश्य पाहू शकाल व्यासपीठावरील मान्यवरांना या ठिकाणी दाखवला जातोय. हो हो चेंज पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू झपकन बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी निघाला. प्रणवकडे मात्र ती कळा आहे, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर भरपूर जतीन राणेने धावा खर्च केला आणि त्याचमुळे कुठेतरी असं वाटतं की प्रणवच्या गोलंदाजीवरती त्याचं दडपण पाहायला मिळू शकेल. परंतु प्रणवनं फ्री माइंडने गोलंदाजी केली, जी त्याच्याकडे गुणवत्ता आहे ती मात्र कुठेतरी तो साबित करण्याचा प्रयत्न करतो. एक सफलता सुद्धा मात्र त्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला खेचून मारला चेंडू चाललाय अगदी जमीनच्या साह्यानं. वन बाउन्सनं चेंडूला मात्र फेल केला गेला. डीप मडवी केला, फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या MCC कासार वडवली संघाची आपण पाहतोय एक गडी बाद 38 धावा. येणाऱ्या 13 चेंडूंचा खेळ अजूनही मात्र इथे बाकी आहे आणि त्या 13 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आणि सोनिका माता मालोडी बस संघ सुद्धा मात्र या सामन्याकडे टकमक नजरेने पाहत आहेत की आमच्या विरोधात कोणता संघ येणार, कासार वडवली की आवाज भिणार की कासार वडवली, कारण तो सामना आजच्या रणनीतीतील शेवटचा असेल. आणि संघटनाला विनंती असेल की आपण RK बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. रिव्हर्सचा फटका बाहेर काढला गेला होता, परंतु त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी प्रणवनं हाताला डॉट, म्हणजे येणाऱ्या 12 मध्ये आता विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. पहा सोनिका माता मालोडी बस संघाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रिन्स मूवीला परफेक्टली माहिती आहे की प्रेक्षकांना काय हवं आहे, एखाद्या समालोचकाला काय हवं आहे आणि लगेच ते मात्र सादर करत असताना प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकाल. प्रिन्स मूवीज भिवंडी प्रेक्षक स्टँड मध्ये सुद्धा भरपूर संख्येने क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर पाहिलं तर लाखिवली मंडप डेकोरेटर स्टँड पाहू शकाल, त्या स्टँड मध्ये सुद्धा भरपूर संख्येने क्रीडा रसिक पाहायला मिळतात. आणि पहा मैदानाच्या अवतीभोवती जिथे जागा मिळेल तिथून मात्र प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद घेत आहेत. पाहुण्यांचे तुम्ही कटआउट्स पाहू शकाल या ठिकाणी. पहा प्रेक्षक राजा, सर्वांचं हार्दिक स्वागत. सुंदर टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 10 धाबांचा संरक्षण मात्र या ठिकाणी आपास बिनारच्या वतीने केलं जाणार का. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज जयेश वखारे. हो माय गॉड, बादची कडा आहे, फिंगर अप आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय भावेश चौधरी. जरूर या विकेट्स नंतर आता मात्र पाहिलं तर आवाज भिनारच्या खेम्यामध्ये एक नवीन ऊर्जा आता मात्र त्या ठिकाणी संचार झालेली आहे. कारण या ओव्हरमध्ये जर जयेश वखारेने मात्र जर कमीत कमी धावा जर खर्च केला तर हा सामना कदाचित शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकतोय. कारण 11 चेंडू आता शिल्लक आहेत आणि त्या 11 मध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज आहे. भावेश बाद झाला, त्याच्यानंतर नवीन फलंदाज गोपाल आलाय आणि गोपाल सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, कारण गोपालने सुद्धा प्रत्येक सामन्यामध्ये गोलंदाजाची भूमिका पार पाडली. परंतु आज एज अ बॅटर म्हणून आपल्या संघाला पाहू शकाल स्तुतीमध्ये तो घेऊन जाणार का, की वखारी अजूनही एखादी विकेट आपल्या संघाला प्राप्त करून देणार का. आणि तसे जर पाहिले तर वखारी विकेट टेकर गोलंदाज आहे. चापण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आज वखारे पूर्णपणे धमखम दाखवतोय आपल्या टीमसाठी. धावा किती आहे ते मला माहिती नाही, परंतु माझा 100% प्रयत्न असेल की माझ्या संघाला विजय कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी मिळू शकेल, त्यासाठी मी आज प्रयत्न करणार आणि तो प्रयत्न करतोय. पहिले 2 चेंडू चांगल्या लेंथवरती हात आले. पहिला चेंडू मात्र पाहिला तर त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव त्यांनी कर्ज गेली.
10 चेंडू आता शिल्लक आहे. 10 मध्ये आता मात्र पाहिलं तर अजूनही विजयासाठी 9 धाबांची गरज आहे. लक्ष आहे 48 धाबांचं, म्हणजे आतापर्यंत 39 धाबा 10 फलक्यावरती लागलेल्या आहेत. सामना जिवंत ठेवलाय जयेश वखारेनं. फटका अभेद केला. जेल होणार का? चेंडू गॅपमधून चाललाय वाईडिश मिड विकेटच्या पलीकडे. एका टप्प्याच्या सहाय्यानं मिळतील एकूण 4 धाबा. काऊ कॉर्नर मिड विकेटला जरूर फिल्डर होते, परंतु दोघांना चेंडू भेदून बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. जागा चांगली निवडली फलंदाज आरिफ खान. आणि आरिफचं एक वैशिष्ट्य राहिलंय की या फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिल्यानंतर तो फटके एक्झिक्यूट करतोय. या चौकारानं मात्र पूर्णपणे सामन्याचं चित्र बदललं आणि त्याच्यानंतर आलाय हा बिग हिट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा मेगा सिक्सर. मॅच फिनिश आणि सामना जिंकलाय एमसीसी कासारवडोली संघानं. आणि दुसरा संघ ठरला आजच्या रजनीतील क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार. असाला लगेच नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण त्वरित या. सोनिका माता मालोडी ब विपक्ष एमसीसी कासार वडवली या दोन संघादरम्यान आपण या ठिकाणी आजच्या रजनीतील शेवटच्या सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करू. आणि